नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर.जे.जी.के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे पोलीस भरती अतिसंभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025-26 साठी घेणार आहोत. म्हणजे पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, वाहन चालक, बॅट्समॅन, पोलीस शिपाई या सर्वांसाठी उपयुक्त असे प्रश्नसंच आहेत. मित्रांनो, त्याआधी कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, मंडाल्याच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तुमचे ऑप्शन आहे ती ओरायन, 2 कादंबरी, 3 आर्कटिक होम इन वेदास आणि 4 गीता रहस्य. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गीता रहस्य. आणि मंडाले हे तुरुंग कोणत्या देशात आहे? तर म्यानमार. आणि याची स्थापना कधी झाली होती? 1992 साली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत 1 राजमोहन गांधी, 2 टॉलस्टॉय, 3 श्रीपाद अमृत डांगे आणि 4 वीर सावरकर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 श्रीपाद अमृत डांगे. आणि या पुस्तकाचे लेखन कधी झाले होते? तर 1921 साली. पुढचा प्रश्न, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? तुमचे ऑप्शन आहेत 1 महात्मा गांधी, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 डॉक्टर काने. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत 1 बाबा आमटे, 2 बाळ गंगाधर टिळक, 3 आप्पासाहेब पटवर्धन आणि 4 मधु दंडवते. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आप्पासाहेब पटवर्धन. प्रश्न क्रमांक 5. संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? तुमचे ऑप्शन आहेत 1 वर्ल्ड वाईड वेस्ट, 2 वर्क वाईड वेब, 3 वर्ल्ड वाईड वेब आणि 4 वर्ल्ड व्हिडिओ वेब. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वर्ल्ड वाईड वेब. आणि ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर इंटरनेटसाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? तुमचे ऑप्शन आहेत 1 लॉर्ड लिटन, 2 लॉर्ड रिपन, 3 लॉर्ड डलहौसी आणि 4 लॉर्ड कॅनिंग. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लॉर्ड डलहौसी. आणि कधी स्वीकारले होते मित्रांनो? तर 1856 साली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 1 26 जुलै, 2 15 जुलै, 3 20 जुलै आणि 4 29 जुलै. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 26 जुलै. आणि पूर्ण तारीख काय आहे? तर 26 जुलै 1999. आणि तेव्हा काय झालं होतं मित्रांनो? तर भारत पाकिस्तान युद्ध. भारत पाकिस्तान युद्ध. आणि याच्यामध्ये आपला भारताचा विजय झाला होता. नेतृत्व कोण करत होते? तर कॅप्टन विक्रम बत्रा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत 1 जळगाव, 2 यवतमाळ, 3 सिंधुदुर्ग आणि 4 गडचिरोली. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 यवतमाळ. आणि कोणत्या तालुक्यात आहे? तर पांढरकवडा. आणि याचे क्षेत्रफळ किती आहे? 148.63 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तुमचे ऑप्शन आहेत 1 महाबळेश्वर, 2 वाई, 3 प्रतापगड आणि 4 कराड. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत 1 न्यायमूर्ती हरिलाल कनिया, 2 न्यायमूर्ती अतुल दास,
तीन न्यायमूर्ती एच.एल. दत्तू आणि चार यापैकी नाही. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 न्यायमूर्ती हरिलाल कन्हैया. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? तुमचे ऑप्शन आहेत 1 माधवराव, 2 रघुनाथराव, 3 दुसरा बाजीराव आणि 4 नानासाहेब. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दुसरा बाजीराव. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 1 20 मार्च, 2 27 जुलै, 3 12 ऑगस्ट आणि 4 20 सप्टेंबर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 20 मार्च. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तुमचे ऑप्शन आहेत 1 नागपूर, 2 पुणे, 3 मुंबई आणि 4 रत्नागिरी. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई. मुंबई हे शहर 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील शहर बनले होते. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तुमचे ऑप्शन आहेत 1 लोकशाही, 2 हुकुमशाही, 3 राजेशाही आणि 4 सरंजामशाही. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लोकशाही. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत 1 महात्मा फुले, 2 समर्थ रामदास, 3 साने गुरुजी आणि 4 लोकमान्य टिळक. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महात्मा फुले. आणि हे तृतीय रत्न हे पुस्तक कधी लिहिले होते मित्रांनो? तर 1855 साली. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूची 8 मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत 1 42वी घटनादुरुस्ती, 2 21वी घटनादुरुस्ती, 3 44वी घटनादुरुस्ती आणि 4 91वी घटनादुरुस्ती. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 21वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पहिले व दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? तुमचे ऑप्शन आहेत 1 कळसुबाई व साल्हेर, 2 कळसुबाई व घनचक्कर, 3 साल्हेर व कळसुबाई आणि 4 साल्हेर व गवळदेव. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कळसुबाई व साल्हेर. आणि कळसुबाई शिखराची उंची किती आहे मित्रांनो? तर 1646 मीटर आणि साल्हेरची 1567 मीटर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगरचे क्षेत्रफळ किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत 1 17,048 चौरस किलोमीटर, 2 157 चौरस किलोमीटर, 3 15,643 चौरस किलोमीटर आणि 4 19,848 चौरस किलोमीटर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 17,048 चौरस किलोमीटर. अहिल्यानगर म्हणजे काय? तर अहमदनगर. आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19. मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 19. घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले? तुमचे ऑप्शन आहेत 1 1896 दिवस, 2 1899 दिवस, 3 1818 दिवस आणि 4 1082 दिवस. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1082 दिवस. म्हणजे किती? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. सुरुवात कधी झाली होती मित्रांनो? तर 9 डिसेंबर 1946 रोजी. आणि शेवट कधी झाला होता? तर 24 जानेवारी 1950. आणि एकूण किती बैठका झाल्या होत्या? तर 11 बैठका. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव खालीलपैकी काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत 1 लाला हंसराज, 2 गदाधर चट्टोपाध्याय, 3 स्वामी श्रद्धांजली आणि 4 नरेंद्रनाथ दत्त. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गदाधर चट्टोपाध्याय.
पुढचा प्रश्न क्रमांक 21. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तुमचे ऑप्शन आहेत: 1 सरोजिनी नायडू, 2 मीरा कुमार, 3 सुचेता कृपलानी आणि 4 सुमित्रा महाजन. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. राज्य निवडणूक आयुक्त यांना कोण शपथ देतो? तुमचे पर्याय आहेत: 1 राष्ट्रपती, 2 राज्यपाल, 3 उपराष्ट्रपती आणि 4 यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राज्यपाल. पुढचा प्रश्न क्रमांक 23. राज्य निवडणूक आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तुमचे ऑप्शन आहेत: 1 राज्यपाल, 2 मुख्यमंत्री, 3 राष्ट्रपती आणि 4 यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न क्रमांक 24. भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 B.N. राव, 3 S.C. मुखर्जी आणि 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 S.C. मुखर्जी. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न आहे. चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: 1 उत्तराखंड, 2 मध्य प्रदेश, 3 हिमाचल प्रदेश आणि 4 उत्तर प्रदेश. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 उत्तर प्रदेश. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.